राज्यातील काही साखर कारखान्यांवर सरकार मेहरबान झाल्याचं पाहायला मिळालं। 8 साखर कारखान्यांना 1100 कोटींचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान कर्ज उपलब्ध करून दिलेल्या कारखान्यांपैकी 7 कारखाने सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत। बघूया। राज्य सरकारनं 8 साखर कारखान्यांना 1100 कोटींचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। राज्य सरकारच्या हमीनं राष्ट्रीय सहकार विकास मंडळाच्या माध्यमातून हे कर्ज दिलं जाणार आहे। दरम्यान कर्ज उपलब्ध करून दिलेल्या कारखान्यांपैकी 7 कारखाने सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत। विधानसभा निवडणुकीतल्या मदतीची परतफेड म्हणून कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे। राजेंद्र पाटील यड्रावकर शिवसेना यांच्या शरद सहकारी साखर कारखान्यासाठी 188 कोटी, संजय मंडलिक शिवसेना यांच्या सदाशिवराव मंडलिक कारखान्यासाठी 139 कोटी, चंद्रदीप नरके शिवसेना कुंभी कासारी साखर कारखान्यासाठी 133 कोटी, अमन महाडिक भाजप यांच्या छत्रपती राजाराम कारखान्यासाठी 165 कोटी, हसन मुश्रीफ राष्ट्रवादी आजरा सहकारी साखर कारखान्यासाठी 122 कोटी, विवेक कोल्हे भाजप यांच्या शंकरराव कोल्हे साखर कारखान्यासाठी 114 कोटी तर गणेश साखर कारखान्यासाठी 74 कोटी, शिवेंद्र राजे भोसले भाजप यांच्या अजिंक्यतारा साखर कारखान्यासाठी 39 कोटी, दिलीपराव देशमुख काँग्रेस यांच्या मारुती महाराज कारखान्यासाठी 122 कोटी। या साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले। विरोधकांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। कोट्यवधी रुपये त्याच्यामध्ये तुम्ही नावं पहा ना, संजय मंडलिक आहे, हसन मुश्रीफ आहे, विवेक कोल्हे आहेत ना, मी तुम्हाला नावं सांगतो। 80 कोटी, 139 कोटी, 160 कोटी ही पैशाची लूट आहे। अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे जे चालू शकत नाहीत कारखाने, अशांना तुम्ही 1100 कोटी रुपये तिथं देता, म्हणजे कुठंतरी अनप्रोडक्टिव्हनेस, नाही तर जिथं एफिशियन्सी नाही तिथं तुम्ही प्रोत्साहन देता। फक्त का? कारण का ते नेते तुमच्या पक्षात आलेत, तुमच्या पार्टीमध्ये आलेत, तुमच्या बरोबर सत्तेत आलेले आहेत। वाटतं साखर उद्योग या महाराष्ट्राचा एक अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहे। मग तो कोणाच्या ताब्यात असेल, खाजगी असेल, सरकारी असेल, विरोधी पक्षाचा आमदार असेल, सत्ताधाऱ्याचा असेल, या कोणत्या पक्षात असेल, जिथं आवश्यकता आहे तिथं सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे। परंतु थक हमीच्या नावाखाली सुद्धा सरकार सत्ताधारी पक्षाच्याच कारखान्यांना मदत करत आहे आणि आर्थिक मदत करताना सुद्धा सरकार सत्ताधाऱ्यांचाच विचार करतं। अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोनच्या माध्यमातून मदत करण्याची सरकारची भूमिका आहे। मात्र 8 पैकी 7 कारखाने हे सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत, त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय। ओम देशमुख सह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।